संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे। ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक। दिवस 12वा, माणसे वाचा। आज सगळी मुले अगदी ताजीतवाणी दिसत होती। एकमेकांना काहीतरी सांगत होती। अरे, आम्ही आमच्या गावाच्या डोंगरावर गेलो तर पाऊस आला, मग खूप भिजलो आणि खूप मजा आली। वीरेंद्र आपल्या मित्राला सांगत होता। आम्ही तर धबधब्याखाली आंघोळ केली, सलील सांगू लागला। मी टोपलीवर फुलं गोळा केली, काही फुलं दाखवत मधुरा म्हणाली। अरे, आमच्या रानात मोर आला होता, तो पिसारा फुलवून असा काही नाचत होता की काय विचारूच नका। रमेश मोराच्या नाचण्याची ऍक्शन करून सांगू लागला। एवढ्यात सर आले। मुलांच्याकडे पाहून तेही खुश झाले। वाचले का निसर्गाचे पुस्तक? सरांनी वेगळ्या भाषेत विचारले तरी मुलांचा प्रतिसाद एकदम उत्स्फूर्त होता। सगळ्यांनी एकच गलगा केला। मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, आम्ही खूप भिजलो, नाचलो, मजा केली। वा वा, छान। मग सांगा, निसर्गाने तुमच्याकडून काही घेतले की तुम्हाला काही दिले? खूप काही दिले सर, अनेकांचे उत्तर। मग निसर्गाकडून काय शिकायचे? देणं शिकायचे, अपेक्षित उत्तर आले। शाबास मुलांनो, आपणाला आता समजले आहे की पुस्तकाबरोबर निसर्गही वाचला पाहिजे। दोन्ही आपले दाते आहेत, ते नेहमी देत राहतात, चांगले शिकवत राहतात, फक्त आपण त्यात रमले पाहिजे। आज मी तुम्हाला आणखी काही वाचायला सांगणार आहे। आता आणखी काय वाचायचं राहिलंय? रघुचा जरा तक्रारीचा सूर। एका शिक्षकाच्या बाबतीत घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखी काय वाचायला मी सांगणार आहे ते तुम्हाला कळेल। बापूसाहेब माटे पुण्याच्या SP कॉलेजमध्ये प्राध्यापक होते। एकदा अध्यापन करीत असताना एक विद्यार्थी आत आला। तो आल्याबरोबर सेंटचा वास आला। बापूसाहेब चिडले, म्हणाले, उभा राहा, उशिरा का आलास? सेंट मारून का आलास? बाहेर हो। तो विद्यार्थी बाहेर गेला। तास संपल्यानंतर तो सरांना स्टाफरूम मध्ये जाऊन भेटला। म्हणाला, सर, आम्ही 3 माणसे, आई, वडील आणि मी, अगरबत्त्या तयार करण्याचे काम आम्ही करतो। आई वडील अगरबत्त्या तयार करून देतात, मी कॉलेजला येण्यापूर्वी त्या विकतो। आज असाच विक्रीसाठी बाहेर पडलो, बरेच पुढे विकले, एक पुडा राहिला, तो विकण्यासाठी दारोदार फिरलो आणि त्यातच मला उशीर झाला। तो पुडा माझ्या पिशवीत आहे, त्याचा वास तुम्हाला आला आणि तुम्हाला वाटले की मी सेंट मारून आलोय। बापूसाहेबांनी त्या विद्यार्थ्यास कडकडून मिठी मारली। डोळ्यातून अश्रू ओघळले, तोंडातून शब्द बाहेर पडले। आजवर खूप पुस्तके वाचली, पण विद्यार्थी नाही वाचता आला। थोडे थांबून सरांनी विचारले, काय वाचायला पाहिजे सांगा? आपणाला भेटणारा प्रत्येक माणूस वाचला पाहिजे। अनुराधा म्हणाली, शाबास। जे सहजासहजी वाचता येते तेच मी तुम्हाला सांगणार आहे। जसा निसर्ग आपल्या भोवती असतो तशी माणसंही आपल्या भोवती असतात आणि प्रत्येक व्यक्ती हे पुस्तक असते, ती वाचली पाहिजे। आता ती कशी वाचायची? सुदेशने विचारलं। ती वाचायची म्हणजे त्या व्यक्तीचं निरीक्षण करायचं। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती व्यक्ती काय काय करते याचं निरीक्षण करायचं। शक्य झाल्यास लिहून ठेवायचं। याच्याही पुढे जाऊन तुम्हाला त्या व्यक्तीची मुलाखतही घेता येते, त्यातून तुम्हाला ती व्यक्ती कळते। सगळीच माणसे आपणास चांगले सांगतात असं नाही, पण सगळी वाईटही नसतात। आपल्या सानिध्यामध्ये जी माणसे येतात ती जर वाचता आली तर आपण त्यांच्याशी कसे वागलो, त्यांच्या सानिध्यामध्ये राहावे की राहू नये, त्यांच्याशी व्यवहार करावा की करू नये, त्यांच्यापासून काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे ठरवता येते। इंग्लिश लेखक चॅनिंग म्हणतो, एव्हरी मॅन इज अ व्हॉल्यूम इफ यू नो हाऊ टू रीड इट। तो वाचल्यानंतर त्याच्याशी संबंध ठेवायचा की नाही ते आपणाला कळेल। म्हणून संगत करण्यापूर्वी माणसे वाचली पाहिजेत। अगदी आपल्या घरातल्या माणसांपासून विचार करूया। आपणाला प्रिय असणारी आई दिवसभर काय काय करते? आई, सर, दिवसभर ती काम करते, मला आता तिचं खूप वाईट वाटतं। प्रियांकाचा गहिवरलेला सूर। खरं आहे प्रियांका, ती सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठते, संध्याकाळी तुम्ही सर्वजण झोपल्यानंतर झोपते, सकाळी तुम्हाला आंघोळीला पाणी देण्यापासून ते रात्री तुमचे अंथरूण घालण्यापर्यंत तुमची सेवा करते। कधी केली तिने तक्रार? तुमच्या प्रगतीत ती स्वतःचं सर्वस्व विसरते। जगायचं ते फक्त तुमच्यासाठी। तुमचं यश पाहून ती सगळी दुःख विसरते। दातृत्वाचे ती मूर्तिमंत प्रतीक आहे। कितीतरी गोष्टी तिच्याकडून आपणास शिकता येतील।
आणि म्हणून तर म्हटलं आहे ना, 1 मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. 100 शिक्षकांपेक्षाही एक आई अधिक चांगली असते. पण कधी केला याचा विचार? मुलांचा चेहरा, प्रफुल्लित चेहरा काळवंडला. अशी आपल्याभोवती खूप माणसे आहेत. वडील, भाऊ, बहीण, काका, मावशी, मामा, चुलत भाऊ, आत्ते भाऊ आणि बरेच. तसेच घराबाहेर भेटणारी तुमची मित्रमंडळी, रस्त्यावर, बाजारात, दुकानात भेटणारी ओळखी अनोळखीची असंख्य माणसे. पण एक लक्षात ठेवा, सगळीच माणसे सारखी नसतात. जेवढी माणसे तेवढे स्वभाव. सद्गुण दुर्गुणांनी भरलेली. कोण कसे आहे हे चेहऱ्यावरून नाही ओळखता येत. म्हणून ती माणसे वाचावी लागतात. म्हणजे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागते. त्यांचे वागणे, बोलणे आणि कार्य समजून घ्यावे लागते. आणि मग यातून जे चांगले असेल ते घ्यायचे आणि वाईट असेल ते सोडून द्यायचे. ज्यांच्याजवळ सद्गुणांचा साठा आहे त्यांच्याशी संपर्क ठेवायचा. स्वार्थी, कपटी, फसव्या लोकांपासून दूर राहायचे. बऱ्याच वेळेला जेव्हा आपणास ही माणसे वाचता येत नाहीत तेव्हा आपली फसगत होते. कधी कधी आपण व्यक्तीच्या बाह्य रूपाला, गोड बोलण्याला, श्रीमंत थाटामाटामध्ये भाळतो आणि पटकन त्यांना वश होतो. पण ती व्यक्ती अंतर्बाह्य तशी नसेल तर आपले नुकसान होते. परंतु तोपर्यंत वेळ गेलेली असते. हिंदी सिनेमातलं एक गाणे आहे, दिल को देखो चेहरा ना देखो, चेहरों ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. बऱ्याच मुलांनी गाणे पूर्ण केले. नुसत्या चेहऱ्याला भाळू नका, माणसे अंतर्बाह्य वाचा. पण जर वाचायची म्हणजे नेमकं काय करायचं? रमेशचा प्रश्न. म्हणजे त्या व्यक्तीचं निरीक्षण करीत राहायचं. त्याच्या स्वभावाच्या, कृतीच्या नोंदी आपल्या मनामध्ये ठेवायच्या. पटकन गुणावर विश्वास टाकू नये. अमेरिकन म्हण आहे, डोंट जज एनी मॅन अंटिल यू हॅव वॉक्ड 2 months इन हिज मॉक्सी. अन्यथा फसगत होण्याची शक्यता असते. लग्न व्यवहारांच्या बाबतीत तर हे हमखास जाणवते. 5-6 मिनिटांमध्ये मुलीला पाहून प्रश्न विचारून मुलगी कशी आहे ते ठरवले जाते. मुलगाही असाच पसंत केला जातो आणि मग कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचे आपण पाहतो. 5-10 मिनिटांमध्ये माणूस नाही कळत याला काही काळ लागतो. काही काळाने लक्षात येते की ही व्यक्ती कशी आहे आणि मग ठरवायचे की या व्यक्तीशी आपण कसे वागायचे. ज्ञानी आणि सद्गुणी माणसे ओळखून त्यांच्या सानिध्यामध्ये राहणे हा आपण स्वतः ज्ञानी आणि सद्गुणी बनण्याचा एक चांगला मार्ग आहे. म्हणून म्हणतो, माणसे वाचा, बाह्य रूपावरून व्यक्तीविषयी मत बनवू नका. विनोबाजींच्या गीता प्रवचनातील एक दाखला ऐकण्यासारखा आहे. ज्ञानदेवाकडे चांगदेवाने एक पत्र पाठवले. कोऱ्या कागदाचेच ते पत्र होते. चांगदेवापेक्षा ज्ञानदेव वयाने लहान होते. चिरंजीव असे लिहावे तर ज्ञानदेव ज्ञानाने श्रेष्ठ होते. तीर्थरूप लिहावे तर वयाने लहान होते. मायना काय लिहायचा हेच ठरेना. म्हणून चांगदेवांनी कोराच कागद पाठविला आणि तो कागद निवृत्तीनाथांच्या हातात प्रथम पडला. त्यांनी तो कोरा कागद वाचला व ज्ञानदेवांच्या हाती दिला. ज्ञानदेवाने वाचला व मुक्ताबाईस दिला. मुक्ताबाईने वाचला व म्हणाली, चांग्या, एवढा मोठा झाला तरी अजून कोराच. निवृत्तीनाथांना निराळाच अर्थ वाचला होता. ते म्हणाले, चांगदेव कोरा आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, उपदेश देण्यास योग्य आहे असे म्हणून ज्ञानदेवास उत्तर देण्यास सांगितले. ज्ञानदेवांनी 65 ओव्यांचे पत्र पाठवले. त्याला चांगदेव 65 म्हणतात. अशी या पत्राच्या मौजेची हकीकत आहे. लिहिलेले वाचणे सोपे आहे, परंतु न लिहिलेले वाचणे कठीण आहे. त्यातील वाचणे संपतच नाही. त्याप्रमाणे संन्यासी रिकामा कोरा दिसला तरी अपरंपार कर्म त्याच्यात भरलेले आहे. न लिहिलेले वाचणे म्हणजेच माणूस वाचणे होय. वैद्यकीय विद्यार्थी केवळ पुस्तक वाचत नाही, माणूसही वाचतो. माणूस जिवंत ठेवून केवळ रोगांची शस्त्रक्रिया करायची असते याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं, असं स्वतः डॉक्टर असणाऱ्या कुमार सप्तश्रींनी म्हटलं आहे. सर बोलायचे थोडं थांबले. चेहरा निराश दिसू लागला. थोडं फाकरून ते बोलू लागले. गेल्या आठवड्यात मी पाहिलेलं एक दृश्य सांगतो तुम्हाला. सकाळची वेळ, उजाडले होते. मी फिरायला गेलो होतो. घरी परत येताना 4 माणसे फुटपाथवर झोपलेली दिसली. माझी पावले थबकली. एक पुरुष, एक स्त्री, एक साधारण 3 वर्षाचा मुलगा आणि 1.5 वर्षाची मुलगी. ते पुरुष आणि स्त्री पतिपत्नी असावेत आणि ती त्यांची मुले असावी. ती फरशीवर झोपली होती. अंथरायला काही नाही, अंगावर काही नाही. खाली धरती, वर आभाळ. त्यातल्या मुलीनं माझे लक्ष खिळवून ठेवले. निरागस चेहरा, खेळा बागडायचं वय. आईच्या कुशीत विसावली होती.
फाटका फ्रॉक अंगामध्ये होता, पाय उघडेच होते, केसांना राखाडी रंग आलेला. माझ्या जीवाची घालमेल झाली. माझ्या समोर माझी नात उभी राहिली. हेच वय, पण ती उबदार अंथरुणामध्ये झोपली आहे. अंगामध्ये स्वेटर आणि संपूर्ण डोके झाकणारी मऊ टोपी, डासांच्या बंदोबस्तासाठी कासवछाप अगरबत्ती. तीही आईच्या कुशीत झोपली असेल, पण दोघींमध्ये केवढे अंतर. माझ्या नातीनं कोणते असे पुण्य केले होते म्हणून ती आमच्या घरात जन्माला आली, आणि या फुटपाथवरच्या मुलीने कोणते असे पाप केले म्हणून ती या आईबापांच्या पोटी जन्माला आली. पाप पुण्याच्या संकल्पना तरी या निरागस जीवांना माहीत आहेत का? जन्मावरून या दोघींच्या आयुष्यात केवढा मोठा फरक पडला. नाईलाजाने मी चालू लागलो. घरी आलो. माझी नात उबदार अंथरुणात शांत झोपली होती, आणि तिच्या ठिकाणी मला ती फरशीवरची मुलगी दिसू लागली. काही मुलींच्या डोळ्यातून अश्रू आले. सरांनीही डोळे पुसले, स्वतःला सावरले आणि बोलू लागले, मुलांनो, सकाळी फिरायला जाणारा मी एकटा नव्हतो. त्या 4 जीवांना पाहणाराही मी एकटा नव्हतो. अनेक माणसे होती, पण त्यांना वाचतो कोण? जो तो आपल्याच नादात गजबजलेल्या जगामध्ये ती 4 माणसे बहिष्कृतच होती. जोपर्यंत आपण स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजत नाही, तोपर्यंत त्यांच्या जीवनाची दाहकता आपणाला कशी कळणार? म्हणजे पुन्हा त्यांचे जीवन वाचणे आले आणि त्यावर विचार करणेही आले. मी पाहिलेले दृश्य आपणास सांगितले आणि आपल्या डोळ्यात पाणी आले. तुमची सहृदयता मला दिसली. पण याही पलीकडे अनाथ मुलांचे जीवन आहे. ना आई ना बाप. पोटासाठी भीक मागायची, देवळात, स्टेशनवर नाहीतर फुटपाथवर झोपायचं, कोणाचाही मार खायचा, कोण सांगेल ते काम करायचं. ना घर ना शाळा. यांनाही आपण वाचायला हवं. आपल्यापैकी काहींच्या घरात मोलकरी नसेल. शेतात राबणारे शेतमजूर तुम्ही पाहिलेले असतील. बांधकामावर काम करणाऱ्या पुरुष स्त्रिया आपणास दिसतात. झोपडपट्टीच्या घाणीच्या साम्राज्यात राहणारी माणसं आपण पाहतो, पण कधीही त्यांच्याबाबतचा विचार आपल्या मनात येत नाही, कारण आपण ती माणसं वाचण्याचा कधी प्रयत्नच करीत नाही. जोपर्यंत ती आपण वाचत नाही, तोपर्यंत आपल्या हातून समाज सुधारणेचे कोणतेही कार्य घडणार नाही. आपण जगू ते स्वतःसाठी, पण याला काही जगणं म्हणायचं? सरांच्या बोलण्यात आवेश जाणवत होता. मुले अंतर्मुख झाली होती. मग थोडे शांत होऊन सर बोलू लागले, अशा चांगल्या वाईट माणसांचा मिळूनच समाज बनलेला असतो. यात मजूर, मालक, श्रीमंत, गरीब, उद्योगी, कलाकार, राजकारणी, नोकर, साहेब सगळेच आले. यातला प्रत्येक माणूस एक पुस्तक असतो. मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोकांच्या समस्या नसतात असे नाही, पण त्यांची किमान जगण्याची तरी समस्या नसते. पण ज्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही, औषधाविना ते मरतात, अशी कितीतरी माणसे आपल्या देशामध्ये आहेत. त्यांच्यासाठी मुलांना आपणाला काहीतरी करावे लागेल. पण बंगल्यात राहून ते कसे शक्य आहे? त्यांच्या जवळ गेले पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे, प्रसंगी त्यांच्यामध्ये राहिलंही पाहिजे, तरच ते आपणाला समजतील. बाबा आमटे महारोग्यांमध्ये राहिले, तर प्रकाश आमटे आणि अभयभंग आदिवासींच्या मध्ये राहिले. महात्मा गांधी खेड्यापाड्यामध्ये फिरले. भगवान बुद्धांनीही स्वतःचा महाल सोडला आणि अरण्यवास पत्करला. ही महान व्यक्तिमत्व यांच्यासारखे तुम्ही झालात तर मी स्वतःला धन्य समजेल. पण तसे होता आले नाही तर त्यांच्या रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न करूया. पीडितांना जाणून घेऊया, त्यांना वाचूया. त्यासाठी डोळे आणि मन उघडे हवे, स्वच्या बाहेर पडायला हवे. कराल असा प्रयत्न? हो सर. सगळे भावविवश झालेले दिसले. चांगला माणूस बनण्यासाठी चांगल्यांची संगत आवश्यक आहे आणि वाईटांची संगत टाळली पाहिजे, हे आता तुमच्या लक्षात आले आहे. म्हणजेच काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी टाळायला हवे. बरोबर आहे ना? हो. सर्व विद्यार्थ्यांना हे पटल्याचे त्यांच्या होकारावरून व चेहऱ्यावरून सरांच्या लक्षात आले.